म्हणजे सिंदूर सिंदूरमुळे सुधाकर बडगुजर सर्वांमध्ये राष्ट्रीयत्व जागं झालं तर काय, त्यांनी आता सांगितलं की आमच्यामध्ये राष्ट्रीयत्व जागं झालंय, तर ते सगळे ऑलवेज वेलकम आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे. हो, तुमच्या सर्व भूमिकेबरोबर प्रवेश करायचा आहे. तर काय, तुमच्या भूमिकेबरोबर जर प्रवेश करायचा आहे तर काय, आमची भूमिका काय, तर आम्ही ह्या भूमिकेमध्ये राहणार आहोत, आम्ही हिंदुत्व हे ते या सगळ्या भूमिकेवर राहणार, तर ते काय अडचण काहीच नाही. आणि त्या काय होतं, मोक्यातला आरोपी येतो, तो म्हणतो नाही तो हिंदुत्वासाठी आलाय, राष्ट्रीयत्वासाठी आलाय. काय मोक्याच्या आरोपीमध्ये असं तुम्ही काय राष्ट्रीयत्व पाहिलेलं असतं की ज्याच्यामुळे त्याला तुम्हाला घ्यावंसं वाटतं? दोन गोष्टी आहेत यामध्ये, की राष्ट्रीयत्व याचा अर्थ देशाला, भारतीय जनता पार्टी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करते तर राष्ट्र प्रथम म्हणून विचार करते, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून काम करते. परमवैभवाच्या दिशेने राष्ट्राला घेऊन जाण्याची भूमिका जी आहे ती भारतीय जनता पार्टीची राहिली. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की राष्ट्राला आवश्यक असणारे निर्णय, जसं आपण पाहिलं असेल की काश्मीर जे आहे, ज्या काश्मीरला त्यावेळच्या काळामध्ये तिथला ध्वज काश्मीरचा वेगळा होता, काश्मीर 370 कलम वेगळं होतं, तिकडची घटना वेगळी होती. त्यामुळे त्यावेळच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे असणारे त्यावेळचे संस्थापक आणि ह्या सगळ्यांनी असं ठरवलं, एक देश में एक निशान, ही भूमिका त्यावेळच्या काळामध्ये पक्ष स्थापनेच्या काळामध्ये पार्टीची होती. या भूमिकेबरोबर जाण्यासाठी किंवा ही भूमिका साध्य करण्यासाठी त्यावेळच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. ती भूमिका साध्य करण्यासाठी आपल्याला पूर्ण देशामध्ये लोकसभेमध्ये जोपर्यंत आपल्याला मेजॉरिटी येत नाही तोपर्यंत ते साध्य झालं असतं का, तर ते साध्य होत नव्हतं. तुम्ही पाहिलं असेल 2 पासून सुरू झालं आणि नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की एवढ्या मोठ्या देशामध्ये विविध विचारसरणीची असणारी सगळी मंडळी, वेगवेगळ्या प्रकारामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन एक विचाराने भारत माता की जय, भारत माता की जय हा जयघोष करणारा जो व्यक्ती आहे, ज्याला देशाभिमान कळतो, देशासाठी सर्वस्व पणाला लावण्याची भूमिका ज्याच्यामध्ये आहे, त्याला आपण म्हणतो की त्याला राष्ट्रीयत्व. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आपण मोठमोठ्या ठिकाणी जेव्हा जातो किंवा त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की राष्ट्रीयत्व प्रत्येक लोकांच्या मनामध्ये जागृत करण्याचं काम देशाचे पंतप्रधान करतात. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी, हर हर घर घर तिरंगाच्या नावाने प्रत्येकाच्या घरावरती तिरंगा लागला पाहिजे. प्रत्येक भारतीयाला असं वाटलं पाहिजे की हो, हे सगळं आपल्यासाठी होत आहे. तुम्ही सर्व न्यूज चॅनलवाले जे आहेत ना, काही उजवे असतात, काही डावे असतात, आमच्यासारखे मध्यमार्गी असतात. उजवे किंवा डावे दोनच आपण म्हणतो, असं म्हणत नाही मध्यम असं कोणाला असतात. त्याला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, 2 गोष्टी असतात. परंतु लक्षात घ्या, या वेळेला पहलगामचा हल्ला झाला. पहलगामच्या हल्ल्यानंतर उजवा असो किंवा डावा असो, सिंदूर ऑपरेशनच्या वेळेला सगळ्यांमध्ये राष्ट्रीयत्व जागं झालं. याचा अर्थ काय? माझा मुद्दा आहे नाही, याच्या आरोपीमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा राष्ट्रीयत्व पाहता, त्याचं मला थोडं. मी तुम्हाला तेच म्हटलं, मी डावा आणि उजवाच्या विचारसरणीबद्दल जसं म्हटलं, यांच्यामध्ये जसं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व जागं झालं, याच्या अगोदर असं कधीच होत नव्हतं. त्यामुळे अडचण लक्षात घ्या. राष्ट्रीयत्व प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये निर्माण करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीने जर करणं हे योग्य का अयोग्य हे आपण समजलं पाहिजे. जर सिंदूर ऑपरेशनच्या वेळेला जर प्रत्येक चॅनल्स असेल, प्रत्येक वर्तमानपत्र जर त्या भूमिकेपर्यंत गेला, तर मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राष्ट्रीयत्व
130 कोटी जनतेच्या मनामनामध्ये रुजवलंय. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला असं वाटतंय की ही भूमिका राष्ट्राच्या दिशेने किंवा राष्ट्राच्या विरोधात जे काम करतायत त्यांच्या दिशेने जर ते घेत असतील तर ते काही योग्य आहे. त्यामध्ये तुमची ही जी मंडळी आहे ती असू शकतात. माझा प्रश्न खरोखरीच फक्त त्यांनी अतिशय चलाकीने उत्तर दिलेलं आहे. माझा प्रश्न मी फक्त चलाकीने उत्तर देत नाही, चलाकीने फक्त वास्तवावरती नाही, फक्त सांगतो. माझं इंटरप्रिटेशन ते असू शकतं. मला खरं त्यांना प्रश्न माझा कळालेला आहे, पण त्यांनी आपल्याला गोल गोल घुमवलेलं आहे. चव्हाण साहेब, माझा प्रश्न असा आहे, सुधाकर बडगुजर त्यांचा मुलगा ते मोक्याच्या मधले आरोपी होते, ते दाऊद बरोबर असा तुमच्या पक्षाने आरोप केलेला होता. आता गीते वगैरे मंडळी आले त्यांच्यावरती मोका होता, खंडणीचे आरोप होते. त्यांच्यामध्ये तुम्ही काय, तुमच्यामध्ये राष्ट्रीयत्व आहे, तुम्ही काय राष्ट्रीयत्व पाहिलं? हा खरं माझा साधा सोपा सरळ प्रश्न आहे. तुम्ही थेट मला सांगू तेच शकता. म्हटलं की राष्ट्रीयत्व जगवलं ना. आता सिंदूर ऑपरेशनच्या नंतरची जी भूमिका आहे, जी भूमिका जी आहे ना, म्हणजे सिंदूर ऑपरेशन सिंदूरमुळे सुधाकर बडगुजर वगैरे सर्वांमध्ये राष्ट्रीयत्व जागं झालं तर काय. त्यांनी आता सांगितलं की आमच्यामध्ये राष्ट्रीयत्व जागं झालंय, तर ते सगळे ऑलवेज वेलकम आहेत. ओके, त्याची काय टेस्ट काय त्याची राष्ट्रीयत्वाची? साहेब आता बघा, जर कोणी असं सांगितलं आपल्याला की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे, हो, तुमच्या सर्व भूमिकेबरोबर प्रवेश करायचा आहे, तर काय, तुमच्या भूमिकेबरोबर जर प्रवेश करायचा आहे तर काय, आमची भूमिका काय, तर आम्ही ह्या भूमिकेमध्ये राहणार आहोत, आम्ही हिंदुत्व हे ते या सगळ्या भूमिकेवर राहणार, तर ते काय अडचण काहीच नाही. अडचण काहीच नाही आहे. आता याच्यावरती ब्लॅक कॉमेडी आहे, हा काही प्रश्न असं नाही आहे, सोशल मीडियामधलं उत्तर आहे. उद्या जर दाऊद इब्राहिमने जरी तुमच्याकडे अर्ज केला राष्ट्रीयत्व म्हणून, हिंदुत्व म्हणून, तर भाजपवाले त्याला घ्यायला कमी करणार आहे. अशा प्रकारचं बघा, दुसरं टोक गाठलं जातं. ही पण बघा ना, हे कोण म्हणतात, ते डावे म्हणतात, ते डावे म्हणतात. डावे जे असतात ना त्यांची ही भूमिका आहे. पण उजवे काय म्हणतात, उजवे काय म्हणतात की तिथे घुसून मारू, हे म्हणण्याची भूमिका आहे ना, ही आमची आहे. दुसरे काय म्हणतात की दाऊद जिथे असेल त्या ठिकाणी घुसून मारण्याची भूमिका आहे ना, ही आमची आहे. आणि ती हिंमत याच्या अगोदर कोणी दाखवली नाही, हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल, देश विदेशामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला यमसदनी पाठवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते हेच सरकार करत आहे. मी जाहीरपणे सांगणार नाही, परंतु अतिरेकी कारवाया ज्या देशामध्ये सातत्याने होत होत्या ते सगळं जे बंद होण्याचं काम झालं आहे. 26ला पूर्ण नक्षलवाद या देशातून गायब होणार आहे, हे जे ठामपणे जे सांगितलं जात आहे, हे कोण सांगताय, तर ते फक्त NDAचं सरकार सांगताय. या अगोदरचं सरकार ते सांगायची हिंमतसुद्धा करत नव्हतं, हे आपण समजलं पाहिजे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.